प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय ट्विस्ट घडला आहे. तर इकडे आता जी मंजू आहे ती मंजू सत्याला भेटते. मंजू खूपच खुश असते आणि आता सत्य तिला म्हणतो की वाघमारे तुम्ही आता सगळ्यांसमोर असं दाखवू नका, तुम्हाला दुःख नाही आहे, असं काही वागू नका वाघमारे तुम्ही, नाही तर खूप मोठा हे होईल बरं का आपल्या प्लॅनचं. तर मंजू म्हणते हो सत्या, तू जसं म्हणशील ना तसंच करेल मी, असं म्हणते. आणि आता सत्या म्हणतो वाघमारे तुम्ही जा आता घरामध्ये, आई अमृतांत ते तुमची वाट बघत असेल, मी इथेच थांबतो. आणि आता सत्या तिकडे बाहेर थांबतो. मंजू आतमध्ये येते. सत्या खिडकीतून डोकून बघत असतो. तर मंजू आतमध्ये आल्यावरती इकडे आई ना अमृता बोलत असतात, बलमा दाजीला फोन करायचा का आपण, बलमाला विचारूयात की कुठं आहेत मंजू, त्यांना विचारून घेऊयात आपण, असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की त्यांना विचारायचं. मंजू मग तेवढ्या तिथून मंजू दाराजू उघडताना बघतात. तर म्हणजे अगं मंजू कुठं होतीस तू, अगं मंजू तिथे कुठं होतीस, असं अमृता म्हणते. अगं तुला माहिती आहे का आम्हाला किती ते काळजी वाटत होती, किती टेन्शन आलं होतं, कुठं गेली होतीस तू, असं का करतेस गं, आम्हाला किती टेन्शन आलं होतं, तुझी किती काळजी वाटत होती, असं म्हणत असते. तर आता लगेच ते म्हणते की हो हे बघा कुठं नाही, मी इथेच बाहेर होते, चला तुम्ही जेवायचं नाही का, जेवायला काही बनवलं नाही तुम्ही दोघींनी अजून, असं म्हणत असते मंजू. तर आता मंजूची आई मंजूकडे बघत राहते आणि आता लगेच जी अमृता आहे ती पण बघत राहते. तर आता मंजू विचारते जेवायचं कधी आपल्याला. तर आता मंजू आणि अमृता मंजूची आई आणि अमृता एकमेकीकडे बघतात आणि म्हणतात की मंजूचं काय चाललंय, असं का करू राहिली येड्यावानी, जेवायचं म्हणजे. मंजूची आई म्हणते अगं मंजू तुला कळतंय का, सुतकामध्ये कुणी घालत असतं का, स्वयंपाक करत असतात घरात, अगं सुतकामध्ये कुणी स्वयंपाक करत नाही घरामध्ये, त्यामुळं आपण स्वयंपाक नाही करणार घरामध्ये. तर ती म्हणते हा, नंतर ती जीभ बाहेर काढते, म्हणते हा सुतक माझ्या ध्यानात नव्हतं राहिलं. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की मग काय करायचं आता, ती घरात जाऊन विचार करत बसते. तर इकडे आता मंजूची आई म्हणते मला तर आमरे खूप टेन्शन येऊन राहिलं, खरंच मंजूला तर काही झालं नाही ना, डोक्यात चक्कर नाही बसला ना मंजूचा, असं का करते येड्यासारखी ही मंजू, अगं हिला काही कळतं की नाही, अगं सत्यजित राहू नाही राहिले या जगात आणि ती येड्यासारखं करते, असं म्हणते. तर आता लगेच अमृता म्हणते की हो नाही, असं का करते मंजू दीदी ना, काय माहिती, आपण काहीतरी करूयात मंजू दीदीचं, हिचं काय चाललंय काय माहिती, हिलाच कळतंय, असं म्हणत असते. तर आता इकडं जी मंजू आहे तेवढं तिकडे इकडे जो आर्यन असतो, तो आर्यन मम्मी साहेबाला त्यांना बळच सगळ्यांना जेवायला बसवतो, सगळ्यांना जीव वगैरे घालतो आणि तो पण आता गाडी घेऊन तिथून निघतो. आता तो मंजूच्या घराकडे येतो, गाडी लावतो आणि आता घरात जायला निघतो. सत्य बघतो, सत्य म्हणतो आर्यन इथे कसं आला असेल, आणि आर्यन आतमध्ये येतो, आतमध्ये तो डबा घेऊन येतो आणि ते म्हणतो की मी तुमच्यासाठी जेवायला डबा आणला आहे, हे बघा जेवण करून घ्या. तेवढ्यात मंजू पळत येते. ती म्हणते की बरं झालं तू डबा आणलास, मला मला तर खूप भूक लागली, ती माझ्या डोक्यामध्ये तोच विचार चालू होता तर काय खाऊन काय नाही. तर आता मंजू आईन त्या बघायला लागतात. मंजू म्हणते की गाई घ्या ना लवकर डबा वाढायला. तर आता लगेच त्या म्हणतात असं का करते, त्यांना कळतच नाही मंजू असं नेमकं का करते. तर आता लगेच ते जेवायला वाढायला घेतात, ते जेवायला वाढतात आणि आता तिथे मंजू म्हणते आर्यन तू पण जेवण करून घे. आता सगळेजण जेवण करतात आणि आता तिथून जो आर्यन आहे तो जायला निघतो. आता आर्यन चाललेला असतो तेवढ्यात त्याला तिकडे सत्य जो लपलेला असतो त्याची सावली दिसते. तो बघायला येतो. तेवढ्यात मंजू म्हणते काय झालं आर्यन, तू चालला होतास ना. तर तो म्हणतो की हो हो. तर आता थँक्यू म्हणायला आलती मंजू म्हणते तर तो म्हणतो काही गरज नाही, आपला माणूस म्हणून केलं मी समजा, असं म्हणतो आणि तो तिथून जातो. तर इकडे आता जी मंजू आहे ती सत्याला म्हणते सत्याला आता जेवायला दिलं पाहिजे आणि ती सत्याला जेवायला ताट करून घेऊन येते. सत्याला जेवायला आणते आणि आता सत्य तिच्या तोंडावर बॅटरी चमकवतो. मंजू म्हणते की अरे सत्या काय करतोय, जेवण करून घे ना पुढं. तर सत्या म्हणतो वाघमारे मी तुम्हाला बघितलं तर माझं पोट भरतं, असं म्हणतो. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.